नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्वप्रथम श्री दुधेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. भोळा शंकर म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे असे आपले दैवत आदरणीय विजयदादा, आपले खासदार आदरणीय भैयासाहेब, आपले नेते, आपल्या सगळ्यांचे आधार आदरणीय आबासाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय वसंत नाना, व्यासपीठावरील सर्वच उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व उमेदवार, सर्व माता भगिनी, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहात, त्याबद्दल आपलं सर्वप्रथम स्वागत करतो. 9 वर्षानंतर आलेली ही निवडणूक आहे. एक टर्मच मधली गायब केली या सरकारने. 2017 साली निवडणूक झाली, 2022 साली निवडणूक व्हायला पाहिजे होती, परंतु तब्बल 4 वर्ष अंदाज घेण्यात घालवली आणि 4 वर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यामुळे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे नाईलाजास्तव ही निवडणूक घेण्याचं काम त्या सरकारने आता केलेलं आहे. 9 वर्षानंतर लागलेल्या या निवडणुकीमध्ये आपल्याला आता अधिकचा विचार करण्याची गरज आहे की गेली 5 वर्ष 4 वर्ष प्रशासकांनी कारभार केला, कोणत्याही गावामध्ये कोणताही निधी आला नाही आणि जो काही 4 वर्ष खोळंबलेला जो विकासाचा हालत आहे हा येणाऱ्या 5 वर्षामध्ये दुपटीनं काम करणारी जी माणसं असतील, जे दुप्पट ताकद लावून या भागामध्ये काम करू शकतील, अशाच लोकांना आपल्याला उद्याच्या काळामध्ये निवडून देण्याची गरज आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आज आमच्या गटामध्ये सर्व नेते मंडळींनी निर्णय घेतलेला की बाबा शिवसेना उभाटा गट देखील आपल्या सोबत त्यामध्ये आहे. इतर देखील पक्ष व जे काही स्थानिक आघाड्या असतील त्या देखील आज उद्यामध्ये आपल्यामध्ये सामील होतील आणि ही लढाई आपण एका महाशक्तीच्या विरोधात लढत आहोत, जी शक्ती सर्वांना संपवण्यासाठी एकवटून चालून आलेली आहे आणि त्या सर्वांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे. मुळात कालची लोकसभा असू द्या, जनतेनं दाखवून दिलेला आहे की हा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या विचारांचा आहे, हा जिल्हा हा विजयदादांच्या विचाराचा आहे. कालच्या विधानसभेला महाराष्ट्रभर वेगळं वातावरण असताना देखील या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये हा जो विचार विजयदादांनी या तालुक्याच्या जनतेमध्ये रुजवला तो राष्ट्रवादीचाच विचार आणि राष्ट्रवादीचेच आमदार आपण सर्वांनी निवडून दिलेले आहेत. त्यामुळे उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील भले किती मोठी लोक समोरून चालून आली तरी देखील आपण सर्वसामान्य जनतेनं एकत्र येऊन त्यांचा पाडाव करण्याची गरज आहे आणि परत एकदा त्यांना दाखवून देण्याची गरज आहे की या मातीमध्ये तुमचं कोणतंही जे काही साम्राज्य असेल ते धुळीला मिळवण्याची ताकद इथल्या जनतेमध्ये आहे आणि एकजुटीनं उद्या आपण सर्व या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. खरं तर आज सुरुवात आहे, आज इंट्रोडक्शन आहे, कोणावर टीका टिप्पणी करावं अशी आज इच्छा नाही, कारण दुधेश्वराच्या पावन नगरीमध्ये आपण आहे आणि मला तर वाटतंय की आबा त्यांची भाषणं ऐकल्यावर आपला प्रचार आपापच होतोय. आपलं भाषण करायचीच गरज नाही. व्यासपीठावर जे काही नेते मंडळी त्यांच्या बसले, त्यांचे जे काही प्रवेश झाले, त्यांची जी काही भाषणं आहेत आणि विशेष म्हणजे कारखानदार बोलते, जॉब ऑफ द इयर भैयासाहेब, की ज्या लोकांनी आपल्या वडिलांनी मोठ्या कष्टाने उभा केलेली कारखानदारी विकून टाकली, भाड्याने दिली, अशा लोकांनी कारखान्यावरती, दरावरती ह्या गोष्टीवरती बोलावं. ते गाव खेड्यामध्ये झाडाच्या बांधावरती, कुठंतरी शेताच्या बांधावरती बसून जे शेतकरी ऐकतायत त्या लोकांना ते ऐकायची लाज वाटते, पण यांना बोलायची लाज वाटणार. आज जे काय भाजपचे जुने नेते आहेत त्यांचं जर ते ऐकलं तर त्यांना पक्षात घेऊन कशा पद्धतीने बुक्या मारायला चालू आहे की वाड्यात कोंडून मागच्या खोलीत बांधून टाकल्यासारखी त्यांची अवस्था आहे आणि फक्त सत्तेसाठी ते गेले. आज ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी ठरवलं
की बाबा सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढायची, तर या नेते मंडळींनी पळ काढायची गरज नव्हती. या पक्षामध्ये थांबूनच जर त्यांना हा विचार प्रिय असता तर या विचाराला धरून त्यांनी ही लढाई लढली पाहिजे. परंतु त्यांना पक्षाचा, विचाराचा, कुणाचा, तत्वाचा ह्याचा काही संबंध नाही. त्यांना फक्त पद आपल्या दारामध्ये पाहिजे, पद आपल्या घरामध्ये पाहिजे, कोणत्याही निवडणुकीला आपणच उमेदवार पाहिजे. आणि ही सगळी जनता ही फक्त आपल्याला खांद्यावर घेण्यासाठी जन्माला आलेली आहे, अशा गैरसमजातनं काम करणारी ही मंडळी आहे. तुम्ही बघितलं असेल, कोण भाजपचा पंचा गळ्यात टाकला काढून खाली टाकते, दुसऱ्याने गळ्यात घातला नाही. आणि जी जुना भाजपमध्ये ती सांगतोय त्यांना आधीच ट्रेनिंग आहे, ते ट्रेनर आहेत सध्या. ते सांगतायत बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं. म्हणजे एखाद्या माणसाला मिलिटरीत घेताना कसं ट्रेनिंग दिलं जातं की इथं सकाळी 5ला उठावं लागतंय, असं करावं लागतंय, खांद्यावर दिल ते ओझं घ्यायचं. त्यांनी विचार सोडला असला तरी आपल्याला विचार सोडता येणार नाही. त्यांनी विचार सोडलाय तो त्यांच्या सत्तेसाठी सोडलेला आहे. त्यांनी विचार सोडलाय ते त्यांचा भ्रष्ट कारभार झाकून देण्यासाठी सोडलेला आहे. परंतु आपण विचार सोडण्याची काही गरज नाही. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आज फक्त सुरुवात तुमची इंट्रोडक्शन म्हणून झालेली आभार. त्यांनी जेवढे वार तुमच्यावर करतील तो प्रत्येक वार परतून लावण्यासाठी मी तुमच्या समोर उभा असेल, एवढं निश्चितपणे सांगतो. आज भैयासाहेबांचं नेतृत्व, भैयासाहेब आपलं नेतृत्व करताय. ज्या भैयानी या जिल्ह्यामध्ये येऊन बाहेरची माणसं जी दादागिरीची, जी दबंगगिरीची भाषा करतायत, त्या सगळ्या दबंग नेत्यांना एका कोपऱ्यात ढकलून देण्याची हिंमत या भयांमध्ये आणि आबामध्ये आहे. यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहूया आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आपला विजय गुलाल हा निश्चित करूया, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.